सिन्नर तालुक्यातील पंचाळ येथील युवकाला 8 जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। यामध्ये संबंधित युवकाचा मृत्यू झाला। याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वावी पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलाय तर 2 जण फरार झालेत। सोमनाथ दशरथ थोरात वय वर्ष 32 असं मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे। पंचाळ येथील 26 वर्षीय विवाहिता तिचा मित्र सोमनाथ सोबत पांगरी येथे राहत होती। ती 3 दिवसापासून बेपत्ता असल्याने सासरचे लोक तिचा शोध घेत होते। ती पांगरी येथील रामेश्वर सालके यांच्या खोलीत राहत असल्याची माहिती सासरच्यांना मिळाली। त्या महिलेचा पती व्यंकट रंगनाथ थोरात, दीर हंबीराव रंगनाथ थोरात, बाळासाहेब दत्तू थोरात, शुक्लेश्वर दत्तू थोरात, बाजीराव कचरू थोरात, राजेंद्र कचरू थोरात, महेश गोपीनाथ थोरात यांनी पांगरी येथे येऊन सोमवारी रात्री सोमनाथ याला बेदम मारहाण केली। त्याला घराबाहेर काढून मारहाण केली जात असताना रामेश्वर सालके यांनी सोमनाथ याला त्यांच्या तावडीतून वाचवण्याचा प्रयत्न केला असता रामेश्वर सालके यांनाही जबर मार लागलाय। व्यंकट थोरात यांनी सायळ येथील त्या महिलेचा भाऊ दीपक सोन्याबापू शिंदे चुलते मच्छिंद्र द्वारकानाथ शिंदे तसंच मेहुणे सोमनाथ ज्ञानदेव घंगाळे यांना बोलावून घेत सदर महिलेला त्यांच्या ताब्यात दिलं व सोमनाथ याला जखमी अवस्थेत वावी पोलीस स्टेशनच्या गेटवर सोडून पसार झाले। या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांनी आपल्या सहकार्यांसमवेत सोमनाथ थोरात याला उपचारासाठी सिन्नरला दाखल केलं। उपचारापूर्वीच सोमनाथ थोरात याचा मृत्यू झाला। महिलेने या घटनेबाबत सासरच्या मंडळींविरोधात वावी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली। सोमनाथच्या नातलगांनी येथील ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली। शवविच्छेदन करू देण्यास विरोध केला। आम्ही 6 आरोपी ताब्यात घेतले असून उर्वरित 2 आरोपींनाही लवकरच अटक करू असं आश्वासन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांनी दिल्यावर जमाव काहीसा शांत झाला। यानंतर मृतदेह नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। ग्रामीण रुग्णालयातही तणावाची स्थिती निर्माण झाली होती। यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला। उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉक्टर निलेश पालवे यांनी घटनास्थळी भेट दिली। वावी पोलिसांनी घटनेबाबत खुनाचा गुन्हा दाखल केलाय तर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार घटनेचा तपास करीत आहेत। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी प्रकाश शेळके सह सुधाकर भगत, वावी।